घोटवडे गावातील स्मशानभूमी व सभोवतालचा परिसर सुशोभीकरण कामाचा उद्घाटन सोहळा गोकुळ चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते संपन्न। या कामाकरिता पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व खासदार संजय दादा मंडलिक यांच्याकडून प्रत्येकी 20 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून नामदार मुश्रीफ यांचा 20 लाख रुपये निधी प्रस्तावित आहे। सदरचा सर्व निधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे यांचे विशेष सातत्यपूर्ण प्रयत्नातून मिळाला आहे। या प्रसंगी अभिषेक डोंगरे बोलताना म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब यांचा युवा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे। गत साली माझे जिल्हा परिषद मतदारसंघात मुश्रीफ साहेब यांनी 1 कोटी रुपये दिले, तसेच मंडलिक साहेबांनीही वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे। जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांचे आपल्या गावच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो। आजच्या घडीला जिल्ह्यातील मौजे चिखली तालुका करवीर, मासा बेलेवाडी व पिराचीवाडी तालुका कागल या गावातील स्मशानभूमीसारखे घोटवडे येथे स्मशानभूमी व्हावी ही स्वर्गीय विजय काकांची इच्छा। या निमित्ताने माझ्या हातून ती पूर्ण होत आहे याचे मला समाधान आहे। धीरज डोंगरे, गोकुळ चेअरमन अरुण डोंगरे साहेब व युवा नेते अभिषेक डोंगरे यांनी नेहमीच विकास कामाच्या बाबतीत ग्रामपंचायतीत सहकार्य केले आहे। यावेळी उपस्थित गोकुळ चेअरमन अरुण डोंगरे, भोगावती संचालक व सरपंच धीरज डोंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे, युवा नेते शाकीर पाटील, स्वयंभू दूध चेअरमन संजय डोंगरे, कॉन्ट्रॅक्टर अरमान देसाई, प्रभाकर डोंगरे, किसन डोंगरे, भरत डोंगरे, अमर डोंगरे, शहाजी कांबळे, सुहास डोंगरे, अध्यक्ष अभिषेक डोंगरे, युवा शक्ती ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक लक्ष्मण इंगळे आदी जण उपस्थित होते। आभार सचिन डोंगरे व स्वागत प्रास्ताविक यशवंत चव्हाण यांनी केले। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।